पाणी भरलेलं होतं. तिथल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीने बाहेर काढले. आपण पाहतोय आर्मीची सुद्धा एक दिला लगेच या लोकांना बाहेर काढता यावं यासाठी दलाचे जवान आहेत. लष्कराचे जवान ज्यांना पाचारण केले होते जवळपास 150 जवान सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ही झालेली आहे. पाणी जे आहे ते भरलेलं नाही. मात्र पाणी आणखी वाढल्यानंतर पुन्हा कुणाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी सगळी खबरदारी जी आहे ती खबरदारी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं पाणी भरलंय. संपूर्ण पार्किंग जे आहे ते जवळपास 5 ते 6 फूट पाण्यामध्ये हे पार्किंग जे आहे ते गेलेलं आहे. क्यूसेक पानी छोड़ा गया था 9 बजे, अभी 11 बजे 35,000 क्यूसेक पानी छोड़ने वाले हैं, इतना बताया गया है हमें। तो कितनी परिस्थिति यहाँ पे खराब हो गई है? तो पहले तो द्वारिका नगरी जो पानी में उसका जो निचला हिस्सा है वो पानी में डूब गया है, कल रात से ही डूब गया है और अभी पानी बढ़ सकता है अभी पैसे आने पर। यहाँ पे कौन कौन आपकी व्यवस्था के लिए यहाँ पर आए हैं? महानगर पालिका, पुणे महानगर पालिका यहाँ से मौजूद है, 2-3 दिनों से यहाँ पे मौजूद है पुणे महानगर पालिका। यहाँ पे कितना पानी आता है जब फ्लड हो? पानी यहाँ तक ये पूरा भर जाता है, ये पूरा। दलाच्या जवानांशी संपर्क केल्यानंतर त्यांची पुढची व्यवस्था जी आहे कुणी रुग्ण असतील किंवा तब्येत खराब झाली असेल कोणाची या सगळ्यांना खायला वगैरे काय नको म्हणजे त्यांना सांगितलं पाणी वाढतं इथून जाऊ ना सर मागून लय कुठं वेळ त्याने बांधून ठेवले सोडू नका पाण्यात जायला. खाली लागत नाही जरा त्याने फक्त ट्राय आपल्याला पण आहे आपण ते लावतो चौघ जण उचलून घेऊन जाऊ शकतो. टाकली 4 वाजता. हा 4 बाजूने उचलली तरी जाते त्याला उचलायला धरायला. थांब 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 उलटा उलटा मार. तुम्हाला नाही मार सूर्याला वरात जरा नाही एकता नगर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 45,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर परिस्थिती जी आहे ती आणखी भीषण होऊ शकते असं चित्र आहे. त्यामुळे न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस QR कोड को स्कैन करें।